ज्वारीच्या पिठापासून 5 मिनिटात होणारे घावणे. नमस्कार सर्वांना. आज मी ज्वारीचे घावणे बनवणार आहे. जे मी घरात बनवते तेच तुम्हाला रेसिपी दाखवते. आता सकाळचं नाश्त्याचा काय बनवणार आज मी विचार करत होते. सगळ्यालाच विचार असतात काय बनवायचं. तर मला सुचलं आज आपण ज्वारीचं घावणे करूया. आणि कमी वेळात होतंच आणि जे आपल्याकडे उपलब्ध असतात पिठं त्याच्यामध्येच आपण ते घावणे करणार. बाकी काही त्याला लागत नाही. तो कोथिंबीर असेल तर कोथिंबीर लागते, नाहीतर तुमच्याकडे जर भाज्या असतील तर त्या भाज्या पण आपण टाकू शकतो. तर आणि सोपी एकदम रेसिपी आहे, कोणालाही ती जमेल. घरातील जी मुलं करत नसतील, मुलं मुली जे करत नसतील रेसिपी, आणि कधी आई गावाला गेली किंवा कुठे गेली असेल तर ते स्वतःच्या हाताने बनवून ते रेसिपी करू शकतात. अशी ही रेसिपी आहे घावण्यांची रेसिपी. चला आज आपण घावण्यांची रेसिपी पाहूया. पहा, मी एका पातेल्यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी असं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. पहा, मी एका पातेल्यामध्ये तुम्हाला अगोदरच सांगितलं ज्वारीचं पीठ घेतलेलं. त्याच्यामध्ये सर्व एकत्रच केलेलं आहे पदार्थ. म्हणजे कोथिंबीर घेतलेली आहे थोडी चिरून, थोडी मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून, त्यानंतर गाजर घेतलेलं आहे किसून, असं अर्धाच गाजर घेतलेलं, कारण आपण 1 वाटी आहे ज्वारीचं पीठ म्हणून. आणि त्यानंतर थोडासा ओवा घेतलेला आहे. आणि आता मीठ टाकणार आहे. त्यानंतर मी पाणी घेणार आहे. आता समज 1 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ असेल तर तिप्पट पाणी घ्यायचं. म्हणजे आणि नंतर बघायचं आपल्याला की कितपत पाहिजे पाणी. जर जास्त वाटलं असेल तर जास्त करायचं, नाही तर कमी पाहिजे असेल तर कमी घालायचं. पहिले बघायला लागेल आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला थोडं 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 पाणी घालायचं आहे आणि असं मिक्स करायचं आहे सगळं. एकदम डायरेक्ट पाणी टाकू नका, थोडं 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 टाकू, म्हणजे ही गुठळी आपली छानपैकी मोडली जाते. बाहेर तुम्हाला आवाज येत असेल आमच्या बिल्डिंग समोरची बिल्डिंग आहे तिथे काम चालू आहे त्याच्यामुळे तो सतत आवाज येत आहे. दाखवते मी तुम्हाला. बिल्डिंगचं काम चालू आहे म्हणून. पहा, समोरच्या बिल्डिंगचं काम चालू आहे तर सारखा आवाज येतोय. दिवसभर असा आवाज येतच असतो. आणि हे मला असं वाटतं 7-8 महिने हे काम असंच चालू राहणार आहे. असं ठोकठोक असा आवाज येणार आहे. तर त्यासाठी तुमची माफी मागते. पहा, थोडं थोडंसं पाणी घातलं म्हणजे गुठळी छान मोडली जातात. आपल्याला असं 1 वाटी जर ज्वारीचं पीठ असेल तर असं तिप्पट पाणी घ्यायचं आहे. आता मी अंदाजे घेतलेलं आहे, तर तुम्ही तिप्पट घ्या आणि तुमच्या अंदाजानुसार कसं तुम्हाला. म्हणजे आपल्याला जास्त जाड ठेवायचं नाहीये, एकदम पातळ करायचे. घावणे म्हणजे पातळच असतात बघ, त्याच्यामुळे आपल्याला एकदम पातळ करायचं आहे. तर मी 1 चमचा घेते. आणि ते त्याच्या आतमध्ये गेलेलं आहे असं मिक्स करताना. आणि आपल्याला कंटिन्यू असं हलवायचंच आहे. छानपैकी असं कंटिन्यू हलवायचं आहे. अशा गुठळ्या असतील तर त्या अशा मोडायच्या आहेत. घावणे तसेच देखील करा, फक्त मीठ टाकायचं. आणि आपण ज्वारीचे, बाजरीचे, तांदळाचे अशा प्रकारचे घावणे आपण करू शकतो.
काही नसेल तरी आपण नुसतं मिठाने पण आपण छान आपले घावणे होतात आणि ते छान लागतातही छान. आणि ज्वारीचे त्यापेक्षा एकदम हेल्दी असतात. बाजरी आणि ज्वारीचे हेल्दी असतात तांदळापेक्षा पण. त्याच्यामुळे मी तुम्हाला तांदळाचे घावणे दाखवते. आता मला ही ना जरा अजून जाड वाटते, मग थोडंसं पाणी टाकते अजून. पहा, असं झालं पाहिजे, पातळ असं झालं पाहिजे. आणि आपण रवा टाकले ना, त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला 10 मिनटं किंवा 15 मिनटं असं झाकून असंच ठेवायचं आहे, म्हणजे रवा त्याच्यामध्ये असं मऊ होईल. पण मी लगेचच घावणे करणार आहे. 5-10 मिनटं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 10 मिनटांनी रेस्ट करून पीठ रेस्ट करून तुम्ही त्यानंतरच घावणे बनवू शकता. पण मी लगेचच करणार आहे. तर मी तापत ठेवलेले आहे बघा तवा. गॅसवर तापत ठेवलेला आहे आणि छानपैकी आता घावणे करणार आहे. गॅस पूर्ण मोठा करायचा आहे, फास्ट करायचा आहे गॅस. आणि फास्ट गॅसवरच आपल्याला घावणे करायचे आहे. पहिले काय करायचं आहे, असं हलवायचं आहे. छानपैकी हलवलं की त्यानंतर थोडंसं तेल टाकलेलं आहे मी गॅसवर, म्हणजे तव्यावर. आणि तव्याच्या बाजूने पहिले आपल्याला हा गॅसवर तव्याच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे, हे पीठ टाकायचं आहे. छान जाळी आलेली आहे. आणि नंतर गॅस मीडियम ठेवायचा आहे. आता त्याच्यावर तुम्ही झाकण पण ठेवू शकता. असं झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस असं मीडियम करू शकता. त्यानंतर अगदी 2-3 मिनिटांनीच आपल्याला हे झाकण काढायचं आहे. आणि हे पीठ असं सुकल्यानंतर, आपलं घावण सुकल्यानंतरच आपल्याला उलटायचं. घाई करायची नाही उलटण्याची. बघा किती छान झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. पहा आपलं कसं छान झालेलं आहे घावणा. एकदम लगेच आपल्याला म्हणजे असं सुटला आहे तो छानपैकी. हे बघा, पहा हे बघा, म्हणजे तेल टाकण्याची. पहा खूप छान घावणा झालेला आहे आणि तेलाची पण जास्त आवश्यकता नाही आहे. खूप छान झालेला आहे. बारीक करते गॅस, एकदम स्लो गॅस केलेला आहे. आणि आता मी काढते. मध्ये आपल्याला हे काढायचं आहे. थोडंसंच तेल घ्यायचं आहे, जास्त तेल नाही घ्यायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आपल्याला हेल्दी करायचं आहे ना, म्हणून. ज्वारीचं पीठ आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला हेल्दी आपला हा घावणा असणार आहे. आणि परत आपल्याला काय करायचं, असं हलवायचं आहे. पाहू शकता तुम्ही, हे हलवते. आणि हलवल्यानंतर साईडने आपल्याला, तव्याच्या साईडने आपल्याला पहिले गॅस मोठा करायचा आहे. आणि साईडने पहिले काय करायचं आहे, आपल्याला टाकायचं आहे. नंतर मग पुढे यायचं. आणि जे जे काय होल असतात त्याच्यावर, म्हणजे छानपैकी जाळी आलेली आहे, त्याच्यावर थोडं तुम्ही पीठ टाकायचं आहे, असं थोडंसं. त्यानंतर पुन्हा जाळी येईलच.
आणि छानपैकी झाकण ठेवायचं आहे. किती छान झालेलं आहे बघा, मस्त झालेलं आहे. असा 2-3 मिनिटातच आता मी परत एकदा झाकण काढणार आहे. 2-3 सेकंदातच आपण झाकण काढायचं आहे. 2-3 मिनिट ठेवू शकता तुम्ही काढलेलं आहे. आणि छान बघा वाफ येते, दिसते ना तुम्ही, छानपैकी वाफ आलेली आहे. आणि सुकल्यावर असं पाणी, असं वाटतं आपल्याला पाणी आहे, मग ते सुकल्यावर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं किंचित तेल घ्यायचं आणि आजूबाजूला असं लावायचं आणि गॅस थोडासा मिडियम करायचा आहे. मिडियमवर ठेवायचा गॅस, मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. आणि तो नंतर आपोआप त्याचं म्हणजे ते बाहेरून असं सुटत जाईल. तुम्हाला दाखवते मी. पहा, हाही डोसा छान झालेला आहे, बाजूने सुटलेला आहे. पहा तुम्ही, छान असा पातळ कुरकुरीत झालेला आहे. हा बघा, हा पण डोसा छान केलेला, पहिला छान झालेला आहे, दुसराही छान झालेला आहे. असे डोसे होतात, एकदम इन्स्टंट डोसे तयार होतात आपले, म्हणजे घावणे तयार होतात. आता हा मी डोसा उलटते. बघा किती छान झालेला आहे, किती मस्त झालेला आहे डोसा. अशीच मी डोसे तयार करते, सर्व पिठाचे असेच डोसे तयार करणार आहे. आणि हे डोसे चटणी बरोबर, नाहीतर खोबऱ्याची चटणी असते ना त्याच्याबरोबर, नाहीतर शेंगदाण्याची चटणी याबरोबर खूप छान लागतात. आणि नुसते देखील तुम्ही खाऊ शकता. खूप छान. पहा आपले किती छान घावणे झालेले आहे, एकदम ब्राऊननेस झालेले आहेत आणि एकदम पातळ पण झालेले आहेत. पहा, तुम्हाला मी हे घावणे खाऊन देखील दाखवते कसे झालेत. खूप छान झालेले आहेत. आणि जे ओवा टाकले ना थोडासा, त्याची एवढी टेस्ट छान लागते घावण्यामध्ये, खूप छान लागते. कोथिंबीर आहे, खूप छान लागतात, टेस्टी लागतात. घरी करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा की कशी झालीत घावणे आपले. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला खूप खूप